आता गेलं आम्ही 1 तारखेपासून 1/7/2026 उपोषणास बसलेलो आहोत आणि आज माझ्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. अक्षरशः पोटामध्ये आग पेटलेली आहे, डोकं दुखतं आहेत, हातपाय दुखत आहेत, पण तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याची तातडीनं दखल घेतली जात नाही आहेत. आणि गेले त्याच्या आधी 1 महिन्यापासून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं की आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला तुम्ही सहकार्य करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, पण तरी देखील हे संबंधित अधिकारी कुठली दखल घेतली जात नाहीत आणि फक्त आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिले जात आहेत की आम्ही आज करतो, 8 दिवसात करतो. येवले शहरामध्ये गेली 4 दिवसापासून एक तरुण पाबळे उपोषणाला बसलेले आहे व तब्येतसुद्धा त्यांची खूप खालावलेली आहे. साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे. आपण बघू शकतो परिस्थिती अगदी बघवत नाही अशी परिस्थिती आहे. भुजबळ साहेब जे आहे, भुजबळ साहेबांनी येवले ते नाशिक काँक्रिटीकरणाचं काम जवळपास काही दिवसापासून सुरू केलेलं आहे. काम अगदी सुंदर चालू आहे. भुजबळ साहेबांचे त्याबद्दल खूपच आभार आणि अभिनंदन. परंतु हे जे कुटुंब, या कुटुंबाला पण न्याय भेटला पाहिजे. नाट्यगृहाच्या समोर जवळपास जो विंचूरपासून तो नाशिकचा जो हायवे जवळपास 20 गुंठे क्षेत्र यांनी मोजणी केल्यानंतर यांचं आढळलेलं आहे. तर हे कुटुंब न्यायासाठी अगदी संपूर्ण कुटुंब आज रस्त्यावर आहे व हे दादा उपोषणाला बसलेले. आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहे नेमकी वस्तुस्थिती काय. दादा, खूप खूप स्वागत आहे. तुम्ही वास्तविक तुमची परिस्थिती बघवत नाही. तुमचा आज उपोषणाचा 4था दिवस आहे. तुमच्याकडे आत्तापर्यंत कोणी नेते असतील किंवा अधिकारी असतील आले का? नाही, नेते तर आजपर्यंत कोणी नाही आलेले. येवला तहसीलदार आणि PSI साहेब येवला शहर आणि सार्वजनिक बांधकाम विभागांचे जे अधिकारी ते परवाच्या दिवशी आलेले होते. त्याच्यानंतर अजून तर कोणी नाही आलेलं. काय आहे नेमकं प्रकरण काय आहे हे सर्वांना पण लक्षात आलं पाहिजे. कारण की आज रोजी हे रस्त्याचं काम तुम्ही बंद पाडलेलं आहे. संपूर्ण तुमची फॅमिली आज रस्त्यावरती आहे. नेमकं तुम्ही आत्तापर्यंत जवळपास काही काळापासून हा रस्ता होता, मग आजच नेमकं हे प्रकरण का पुढे आलं? गेल्या आमचा 1930पासून आमची जी जमीन आहेत, सर्वे नंबर मौजे अंगणगाव येथील सर्वे नंबर 77, 1 आणि 2, तो आमचा वडिलोपार्जित असून पण भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जे त्याचा गट नंबर किंवा सर्वे नंबरचा जो नकाशा येतो त्या नकाशाला तो उपलब्ध नव्हता. त्याकरिता आम्ही गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले होते. तर त्या चौकशीच्या आदेशानुसार येवला भूमी अभिलेख कार्यालयाने गेल्या 1 वर्षापासून हा सर्वे नंबर अंगणगावमध्ये कोणत्या ठिकाणी आहेत याच्यासाठी सखोल चौकशी चालू केलेली होती. परंतु सखोल चौकशीमध्ये जे इंग्रजकालीन जे टिपण नकाशे आहेत त्या टिपण नकाशामध्ये ते दुरुस्ती वेळेत असं निष्पन्न झालं की हा सर्वे नंबर 15 आणि 16 याच्या समोर येवला नाशिक हायवेच्या लगत आहेत असं ते निष्पन्न झालं. त्यानंतर तो जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्या आदेशानुसार नकाशावरती त्याची दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्ती झाल्यानंतर त्याची आम्ही एक 5 ते 6 महिन्यापूर्वी मोजणी केली आणि मोजणीमध्ये आमच्या असं निष्पन्न झालं की सार्वजनिक बांधकाम विभागाने जो नाशिक ते संभाजीनगर हा हायवे आहेत, तर हा हायवे त्यांच्या जागेत न बनवता त्यांनी आमच्या सर्वे नंबर 77, 1 आणि 2मध्ये 15 गुंठे आमच्याकडे तो रोड आलेला आहे आणि आता ते शासनाने ते रोडची जी काही आहेत आम्हाला तो भूसंपादन करून जो काही योग्य तो मोबदला होतो तो आम्हाला मिळावा यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. एक विषय तुम्ही बोलत होते की नकाशामध्ये अगोदर ते दिसतच नव्हतं आणि तुमचा गट नंबर होता पण नकाशात दिसत नव्हतं. त्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावा लागले किंवा नेमका काय प्रॉब्लेम होता? नकाशा दुरुस्तीसाठी आमचे गेले आणि ही कधीची गोष्ट आहे ते सांगा. नकाशा दुरुस्ती करण्यासाठी आम्ही 2020-21 पासून महसूल मंत्र्यांकडं आणि आपले जे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे त्यांच्याही कार्यालयाला आम्ही. म्हणजे अगोदर नकाशा दिसतच नव्हता, फक्त गट नंबर होता? नाही, आमच्याकडे जो 77चा जो गट नंबर आहेत त्याचा नकाशाहीच नव्हता की अंगणगावला ही जागा कोणत्या ठिकाणी आहे हे निश्चितच केलं जाऊ नव्हतं शकत. फक्त आमच्याकडं जागेचा मालकीचा पुरावा म्हणून 7/12 उपलब्ध होता 1930 पासून.
पण त्याच्यानंतर आम्ही महसूल मंत्र्यांकडून त्याचे चौकशीचे आदेश झाले. भूमी अभिलेखनं त्याची सखोल चौकशी केली आणि तो सर्वे नंबर नकाशावरती घेण्यासाठी आदेश झाला. किती वेळ लागला याच्यासाठी तुम्हाला किती प्रयत्न करावे लागले आणि काय त्रास झाला? साधारण आमचे 2 ते 2.5 वर्ष गेले आणि 2-2.5 वर्षामध्ये आम्हाला अनेक वेळा मुंबईला, नाशिकला गेल्या 2 वर्षापासून आम्ही जात येत होतो आणि त्यानंतर त्या कार्यालयाकडून आदेश झाला की हा सर्वे नंबर दुरुस्त करण्यात यावा. पण आमचे त्याच्यामध्ये बरंच आर्थिक नुकसान झालं आहे. आमचं नुकसान होऊन पण ते क्षेत्र काय आमच्या कुठल्याही कामात येत नाही आहेत, कारण त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने बेकायदेशीर पद्धतीने रोड बनवून टाकलेले आहेत. आमच्या जागेत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहेत. पण आता आमची मागणी अशी आहे की आम्हाला ती जागा तर वापस नाही मिळू शकत, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आमच्या जागेमध्ये जो येवला ते नाशिक हायवेचं काम झालेलं आहे ती जागा भूसंपादन करून आम्हाला योग्य तो आर्थिक मोबदला मिळून द्यावा. काय आता भुजबळ साहेब तर एक मोठं नेतृत्व आहे, ते तालुक्याचं नेतृत्व करता. भुजबळ साहेबांपर्यंत तुम्ही गेले होते का तुमचं हे सर्व प्रकरण घेऊन? हो, गेलेलो होतो. समीर भाऊ आणि जे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याही सूचनेनुसार 28/4/2026ला उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अशा सूचनाही देण्यात आल्या संबंधित अधिकाऱ्यांना की जर सर्वे नंबर 77, 1 आणि 2मधील जे क्षेत्र बाधित होत असेल तर त्याचा अहवाल बनवावा आणि तो अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवून तो त्वरित शासनाने भूसंपादन करून आणि येवला नाशिक हायवे जे काम गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून बंद पडलेले आहेत, 560 कोटी रुपये निधी असून काम बंद पडलेलं आहेत, आज ती जागा भूसंपादन करून या ज्यांचेही कोणाची त्याची बाधित होत आहे क्षेत्र त्यांना तो मोबदला देण्यात यावा असंही भुजबळ साहेबांनी त्यावेळी सूचना केलेल्या होत्या. पण तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून भुजबळ साहेबांचा जो आदेश होता त्या आदेशाचाही पण तो पायदळी तुडवला जातो आहे. आता मला एक सांगा, तुम्ही याच्या अगोदर त्याच्यानंतर आता ज्यावेळेस नकाशात आलं त्याच्यानंतर तुम्ही काय काय केलं, म्हणजे मोजन वगैरे कसं झालं ते सगळं? आम्ही त्याच्यासाठी काय काय त्रास झाला? आम्ही सर्वात प्रथम भूमी अभिलेख कार्यालय येवला यांच्याकडे मोजणीचा अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केल्याच्यानंतर एक 2 ते 2.5-3 महिन्यांनी आमची मोजण आली. ही कधीची गोष्ट आहे? ही 2025ची 25 एंडिंगला ज्यावेळेस आमची मोजणी झाली तर मोजणीमध्ये आम्हाला या ठिकाणी जागा दाखवण्यात आली. पण त्याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागालाही नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या की मोजणीसाठी तुम्ही हजर राहावं, पण त्यांचा कुठलाही प्रतिनिधी किंवा कोणीही अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिला नाही आणि ही मोजणी पूर्ण झाली. त्या मोजणीसाठी येवला तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी अंगणगाव यांनाही नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आमची बैठक झाल्यानंतर आम्ही मोजणी झाली त्याला कोणी ते उपस्थित नव्हते? नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते आणि ते दुसऱ्या दिवशी आले की त्यांनी म्हटले आम्हाला कुठलीही अडचण नाही आहे त्यांची मोजणी झाली तर. पण त्याच्यानंतर आम्हाला ज्या हद्दीखुणा दाखवण्यात आल्या तर हा जो रोड बनलेला आहे डांबरीत त्याच्यावरती काही आडबाजूला अशा कमी जास्त होत गेलेले आहेत. ते जवळपास निम्मार असतं तुमच्या हद्दीत? आमच्या हद्दीत आलेलं आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग येवला यांच्याकडे आणि प्रांत अधिकारी येवला यांच्याकडे पहिली तक्रार दाखल केली की आमची जागा ही रोडमध्ये बाधित होती आहे. एक तर शासनाने ती जागा आम्हाला खाली करून देण्यात यावी किंवा भूसंपादन करून आमची जी नुकसान झालेली आहेत ती आम्हाला मिळावी व आमच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही त्यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती. त्यानंतर आम्ही बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आणि त्यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी त्यांनाही सूचना केल्या. कधीची गोष्ट आहे? गेल्या 2 महिन्यांची गोष्ट आहे की 2 महिन्यांपूर्वी आम्ही बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली होती. त्याच्यानंतर त्यांनी संबंधित जे त्यांचे जिल्हा अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत त्यांना सूचना केल्या की यांची जर खरोखर जागा रोडमध्ये बाधित होत असेल तर त्या जागेचा अहवाल बनवून ताबडतोब हा शासनाला पाठवावा आणि शासन त्याच्यावर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊन देणार नाही असंही त्यांना सांगितलं
पण गेले 4 ते 5 महिन्यांपासून संबंधित अधिकारी या गोष्टीसाठी टाळाटाळ केली जाते आणि आम्हाला अशा धमक्याही दिल्या जात आहेत की तुम्ही जर आता कामात अडवणूक केली तर आम्ही 353 वरती तुमच्यावर गुन्हा दाखल करून सगळं शेतकऱ्यांना आम्ही जेलमध्ये ठेवून काम करू, अशाही आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. त्या अनुषंगाने आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आता प्रांताकडे तुम्ही तुमची सूचना केल्यानंतर पुढे काय झालं मग? प्रांताकडे सूचना केल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाने 25/4/2026 रोजी हे सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी, तहसीलदार आणि आम्ही शेतकरी उपस्थित होतो. त्यांच्या समक्ष या प्रत्यक्ष जागेवरती मोजणी झाली आणि मोजणीमध्ये दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस अहवाल बनला 2 ते 3 दिवसात, तर त्या अहवालामध्ये असं निष्पन्न झालं की 15 मीटरच्या आतमध्ये आमची 15 गुंठे क्षेत्र हे बाधित रोडमध्ये होत आहेत आणि त्याच्यानंतर जे 5 गुंठे आमचं शिल्लक राहत आहेत ते पण आमच्या कुठल्याच कामात येत नाहीत. तरी आम्ही त्याच्यानंतर तो अहवाल बनल्यानंतर बांधकाम विभागालाही अशी विनंती केली आणि महसूल मंत्र्यांकडेही तक्रार दाखल केली ती की जे 5 गुंठे क्षेत्र शिल्लक राहत आहे ते देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादन करावं आणि आमच्यावर कुठलाही अन्याय होऊन देऊ नये. पण तरी अजून कुठलीही आमची दखल घेतली गेलेली नाही आहेत. आता काय तुमचं आता पुढचं काय मग? आता तुमचा आता उपोषणाचा 4था दिवस आहे, तुमची तब्येत पण खालावलेली आहे, चेहरा पण एकदम म्हणजे बघवत नाही. आता गेलं आम्ही 1 तारखेपासून 1/7/2026 पासून उपोषणात बसलेलो आहोत आणि आज माझ्या उपोषणाचा 4था दिवस आहे. अक्षरशः पोटामध्ये आग पेटलेली आहे, डोकं दुखतं आहेत, हातपाय दुखत आहेत, पण तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याची तातडीनं दखल घेतली जात नाही आहेत. आणि गेले त्याच्या आधी 1 महिन्यांपासून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं की आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला तुम्ही सहकार्य करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. पण तरी देखील हे संबंधित अधिकारी कुठली दखल घेतली जात नाहीत आणि फक्त आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिले जात आहेत की आम्ही आज करतो, 8 दिवसात करतो आणि रात्री बेरात्री या जागेवरती पॉकलेन आणि डंपरच्या साहाय्यानं संध्याकाळी खोदकाम केल्याचे प्रयत्न केले जातात. पण परंतु आम्ही याही ठिकाणी राहत असल्यामुळे आम्हाला त्याची माहिती होते आणि आम्ही जे रात्रीच्या वेळेस जे काम चालू केलं जातं अंधारात चोरून लपून ते आम्ही थांबवतो. पण परंतु आत्ता एक 8-15 दिवसापूर्वी त्यांची भुजबळ कार्यालय येथे बैठक झाली आणि ती बैठक झाल्याच्या नंतर ते या ठिकाणी जागेवरती पाहणीला आले. तर ते आम्हाला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जर काम करून नाही दिलं तर आम्ही तुमच्यावर 353 प्रमाणे गुन्हा दाखल करीन. असं कोण बोललो? असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना हेही बोललो की आमच्या जागेतून काम करू नका, आम्ही तुम्हाला कुठलीही अडवणूक करत नाही आहेत, फक्त आमच्यावर अन्याय होऊन नका देऊ. आणि महत्त्वाचा विषय असा की जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाट्यगृह ते भुजबळ कार्यालयापर्यंत जो रोड आहे तो आमच्या जागेत बांधला गेलेला आहे. तर आमचं मागणी एवढीच आहे की आमच्या जागेवरती आणि आमच्यावर कुणा अन्याय होऊन देऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी छगनरावजी भुजबळ साहेब यांनी या प्रकरणात तातडीनं पुन्हा एकदा दखल घेऊन हा मार्ग त्यांनी निकाली काढावा. कारण येवल्याचं प्रतिनिधित्व ते करता येवला लासलगाव मतदारसंघाचं. त्यांच्याकडे अपेक्षा आहेत की त्यांनी या प्रसंगी सर्व अधिकाऱ्यांची बैठक लावून योग्य ते पुन्हाही सूचना देऊन आमची जमीन भूसंपादन करावी व आम्हाला कुठलाही आमच्या शेतकऱ्यांवरती अन्याय होऊन देऊ नये. ताई, दादा जवळपास 4 दिवसापासून उपोषणाला बसलेली आहे. आता खूप पाऊस चालू आहे, कालपासून पाऊस चालू आहे. तुम्ही सगळं कुटुंबासकट आता इथं रस्त्यावर आले, पाऊस पण पडते, कपडे भिजत आहे, ओल्या होत आहे, काय तुम्हाला न्याय भेटत नाही? आमची मागणी एवढीच आहे का बा आमचा मुलगा 4 दिवस झाले आज बिगर अन्न पाण्याचा बसला इथं, आमचं सगळं कुटुंब रस्त्यावर आहे. तर माझी एवढीच विनंती आहे आपल्या येवला तालुक्याचे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना एवढीच विनंती आहे का सर्व कुटुंबाची त्यांनी दखल घेतली पाहिजे, आम्हाला न्याय मिळावा त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आमची साहेबांकडं. साहेब त्याची दखल घेतील याचीसुद्धा मला खात्री आहे. म्हणून मग आम्ही साहेबांपर्यंत आमची बातमी पोहोचली पाहिजे बा, माझ्या मुलाची त्यांनी दखल घेतली पाहिजे. आमचं अख्खं कुटुंब रस्त्यावर उतरलेलं आहे. कुटुंबाला आज काय 4 दिवस झाले आमच्या बिगर सगळे माणसं बिगर जेवणाचे बसलेले, इथं कोणीच काही खायला तयार नाही. तर जे आमचं नियमानुसार असेल ते साहेबांनी तिथपर्यंत पोहोचवा बा, साहेबांकडून मला एवढीच अपेक्षा आहे.
का साहेब आमची मदत करतील बुवा असं. साहेब नक्कीच तुम्हाला न्याय देतील, मला पण अपेक्षा आहे. परंतु तुम्ही बोलत होत्या का गरिबाच्या मागं कोणी उभं नाही राहत, आम्हाला कोणी सपोर्ट नाही करत वगैरे. आतापर्यंत साहेबांपर्यंत आम्हाला अपेक्षा होती साहेब आतापर्यंत आमच्यापर्यंत कोणीतरी पाठवतील बा, पण आतापर्यंत आले नाही. तरी पण आम्ही साहेबांच्या आशेवर बसलेलो आहे बा आतापर्यंत, का साहेब आमची काहीतरी मदत करतील बा अशा हिशोबाने. मग आमची बातमी अजून साहेबांपर्यंत पोहोचलीच नाही का 4 दिवसापासून आम्ही इथं बिगर अन्न पाण्याचं बसलेलो आहे बा असं. आता हे सर्व कुटुंब, हे सर्व तुमचे कोण आहे? सगळे माझे जाव आहे, काही सासू आहे, काही सासरे आहे, काही दीर आहे, माझे पुतणे आहे, मुलगी आहे, मुलगा आहे, सर्व कुटुंब आहे ना आमचं. मग आमच्या कुटुंबावर सगळ्यांवर अन्याय होऊन नाही देऊ बा अशी अपेक्षा आहे आम्हाला साहेबांकडून. ताई रस्त्याचं काम पण झालेलं व्यवस्थित आहे सगळं, साहेबांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित चाललंय. आम्हाला आनंद आहे आमच्या गावचं रस्ता एवढा भारी होऊ राहिला. पण मग आमचं जर त्याच्यात काही नुकसान होतं आहे तर साहेबांनी त्याच्यात थोडं लक्ष घातलं पाहिजे बा असं. बरोबर ताई, थोडं तुम्ही त्या साईड काय सांगाल ताई? तुम्ही दादा उपोषणाला बसले, आज 4था दिवस आहे, त्यांची प्रकृती पण खूप खालावलेली आहे. तुम्ही सगळे पावसात भिजताय, तुम्हाला न्याय भेटला पाहिजे. एक शेतकरी कुटुंब आहे तुम्ही सर्व. हो, त्याची तब्येत बी खराब होत चालली, आम्हाला बघवत नाही. आणि भुजबळ साहेबांना एवढं म्हटल्यावर ते त्वरित धावत येतं ना, काही झालं तर त्वरित धावत येतं. मग गरीब आम्ही शेतकरी, सर्वसाधारण शेतकरी, मग त्यांना का असं आमची दया येईना? त्यांनी यायला पाहिजे ना. येतात ते येवल्याचे काही निरोप गेला का ते येत राहता, ते प्रत्येकाचं सोल्युशन करते. आमचे रस्त्याचं काम त्यांनीच व्यवस्थित नीट करून दिलं आहे. आम्ही आतमध्ये राहत होतो, त्यांना येणं गरजेचं आहे ना, आलेच पाहिजे. आम्ही त्यांची आशा धरलेली आहे. मावशी काय सांगाल तुम्ही? दादाची प्रकृती बघवत नाही. 4 दिवस झाले उपोषण करून, कवर म्हणजे असं 4 दिवस कोणी कवी ना हे करील का बाबा असं. तुम्ही पण पावसात भिजताय, कागदामधून पाणी पडतंय. दिसतो एवढे 4 दिवसापासून. त्यांनी पण साहेबांनी पण दखल घ्यायला पाहिजे आमच्या बाबतीत, कारण आमचे जे पाहिजे ती फॅमिली सगळी साहेबांकडे जाते. काही गोष्टीला साहेब करतात काम. साहेब असे कोणत्या गोष्टीला आम्हाला नाकार दिला नाही साहेबांनी. त्या दिवसातून साहेबांनी आमचे कामं करायला पाहिजे. त्यांनी विचारायला पाहिजे. 4 दिवस झाले उपोषण करून, काय भानगडे काही नाही. त्यांनी 4 वेळा चक्कर मारायला पाहिजे का बा, लोखंडे साहेबांना सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही जाऊन या, काय कारण आहे काय नाही. 4 दिवस झाले त्यांचा आमचा नातू येतो पण मग तो उपाशी आहे. आम्हाला असं त्याची क्यू दाखवत नाही. त्यांनी पण सगळ्यांनी दखल घ्यायला पाहिजे सगळ्यांची. तुमच्या मागण्या काय आहे? आमचा मोबदला आम्हाला भेटला पाहिजे आमच्या जागेचा. म्हणजे जी पण तुमची जागा गेली त्याचा तो मोबदला तुम्हाला आम्हाला भेटला पाहिजे आमचा. तर निश्चितच हे शेतकरी कुटुंब आहे व शेतकरी कुटुंबाला एक साधारण कुटुंब आहे व याला न्याय भेटला पाहिजे. व मला पण गॅरंटी का भुजबळ साहेब या कुटुंबाला निश्चितच न्याय देतील. दादा, हे दादा कोण आहे उपोषण करताय? माझा मुलगा आहेत. आता 4था दिवस आहे, त्यांची प्रकृती अक्षरशः बघवत नाही. चेहरा अगदी एकदम हे झाला आहे, त्याच्या पोटात काहीच नाही म्हणून. नाही, बरोबर आहेत ना. मग कोणी अधिकारी वगैरे येऊन गेले का? अधिकारी फक्त पहिल्या दिवशी आम्हाला संरक्षण दिलं PSIंनी, ते आले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकचे मोहिते साहेब आले, त्यांनी पत्र घेऊन आले. एकच असं चुकीचं पत्र आणलं त्यांनी, ते आम्हाला मान्य नाही. अच्छा, मग भुजबळ साहेबांचं संपर्क कार्यालय एकदम इथं जवळच आहे, तर मग ते त्यांचं कोणी आलं का? त्यांनी काही मग तुम्हाला काही मेसेज वगैरे काही पाठवला आहे? आजपर्यंत त्यांचे कोणी इथं आले नाही. भुजबळ साहेबांनी कोणाला इथं पाठवलं नाही. भुजबळ साहेब आमचे गावचे नेते आहे, या येवला तालुक्याचे आमदार आहेत आणि महाराष्ट्राचे ते मंत्री पण आहेत. त्यांनी त्यांचे जे अधिकारी आहे खालचे, त्यांना कोणाला तरी इथे पाठवायला पाहिजे नव्हतं, पण त्यांनी आजपर्यंत कोणाला पाठवलेलं नाही. नेमकं हे जे क्षेत्र आहे, आता नाट्यगृहाच्या समोरचं हे क्षेत्र आहे, जे हायवेचं तुम्ही म्हणता का डिवायडरपर्यंत तुमची हद्द आहे, नेमकी किती ऑलरेडी तुमचं किती क्षेत्र याच्यामध्ये निघतं? किती गुंठे याचं क्षेत्र निघतं आहे? आमचं 20 गुंठे क्षेत्र आहे त्यामध्ये. अच्छा, पण मग इतक्या दिवस तुम्ही शांत का? तुमचं का बरं अगोदर लक्ष नव्हतं का तुमचं? आमचं सर्व लक्ष होतं, पण गाव नकाशावरती जो गट नंबर राहतो, पूर्ण क्षेत्राचा जो कोणाचा गट कुठं आहे हे जे गाव नकाशावर राहतो, तो आमचा गाव नकाशावरती त्यांनी हेच नव्हता ठेवलेला आमचा गट नंबर. अच्छा, म्हणजे नकाशावर गट नंबर दिसतच नव्हता. आम्ही तो मग येवला, त्याच्यानंतर नाशिक, पुणा, मुंबई चौकून आम्ही तो सर्व आमचे जे वडजूपाडजींचे जे पेपर होते ते पेपर घेऊन आम्ही सर्व मंत्रालयापर्यंत जाऊन तो नकाशा आम्ही गाव नकाशावर आणला. त्याच्यानंतर आम्ही इथं मोजणी केली. ती मोजणी करून त्यांनी आम्हाला दाखवलं की तुमचा गट नंबर हा नाट्यगृहासमोर आहे. काका, हे उपोषण करताय तिथं आता तुमचे कोण? नातू आहे. काय नाव तुमचं? बाबुराव पांडुरंग पाबळे. काय उपोषणाला बसले, आज 4था दिवस आहे, त्यांची तब्येत बघवत नाही. तुम्ही संपूर्ण कुटुंब आज पावसा पाण्यात रस्त्यावर आहे, ओले होत आहे, आजी आहे, म्हातारे आहे, सगळे आहे.
तर काय आहे तुमच्यापर्यंत आता भुजबळ साहेबांचं इथं समोर ऑफिस आहे, काय भुजबळ साहेब न्याय देतील असं वाटतंय मला, पण नेमकं कोणी आलं का नाही तुमच्याकडे? आमच्याकडे त्यांचीच अपेक्षा होती, पण त्यांचं जर ते काय इच्छा असेल त्यांना ती कळली नाही ना आम्हाला बी. त्यांची इच्छा जर असती तर त्यांनी आम्हाला एखादा माणूस पाठवला असता. काय बाबा ते तुमचं नेमकं नुसतं ऑफिसला बोलवलं 2 वेळेस, तिकडं चर्चा केली त्यांनी आणि तुमच्या जागेचा आम्ही निर्णय देतो बा, आम्ही आहे तुमच्या मागे. पण मग पाठीमागं कधी उपोषण पार 4 दिवस झाले तर उपोषणला आले पाहिजे होते ते. काय झालं बा दादाची साखर पण कमी झाली. कमी झाली ते आता त्यांचं ते हे होणारच ना. जर अन्नच नाही पोटात तर ते काहीतरी हे करणार ना, कमी होणारच साखर. आणि त्यांना त्रास पण होतोय ना. हा त्रास होतो, पोटात आग होऊ राहिली, डोकं दुखतं आणि त्रास त्यांना असा आहे की बाबा तो त्यांचं ऑपरेशन बी होईल, वालचं काहीतरी ते बोलले. ऑपरेशन बी होईल. आणि पुढं चालून त्यांनी जर समजा लक्षच नाही घातलं तर आम्हाला कुठेतरी रस्ता रोको आंदोलनचं निवेदन दिलेलं आहे. दिलेलं आहे. आम्ही ते करणार उद्या. यांची जर इच्छाच नाही आमच्यावर, आमच्या बाप दादीची इस्टेट असताना आम्हाला जर त्यांची जर काही मान्यता देत नाही ती तर आम्ही काय बोलणार त्यांची. प्रश्न एकच उपस्थित होतो, मग हा हायवे तर खूप वर्षापासून तुम्ही इतके दिवस तुम्ही का बरं लक्ष घातलं नाही? आता असं होतं, पूर्वीच्या जमिनी त्या आई वडिलांच्या नावावर, आजीच्या नावावर राहिल्यामुळं ते कोणी थोडंसं कमी जास्त लक्ष झालं. आणि पुढं चालून ते कागद जसे निघले, उतारे निघले, नंतर मालकी हक्क निघाला आणि पुढं चालून त्याच्यावर मग आम्ही मार्ग काढला की हा जागा नेमकी कुठे शोधू राहिली. 2 वर्षे शोधायला गेले, शोध करायला 2 वर्षे लागले. त्याच्यानंतर यांचा रोड आला. हा रोड कधी येत होता तो पहिले सांगता येत, पण आज त्यांनी वाढ केली ना रोडची. आता रोड जर म्हणलं तर आमचा अर्धा आहे समजा धरला, आणि आता वाढ चालली तर मग आता ती आमच्या हक्काच्या याच्यातच येते ना जमिनीत. मग आम्ही शोध कधी केला? 2 वर्षापासून. मग शोधता 2 वर्षे लागली. तिकडून पुढे यांचा रोड आला. मग यांचा रोड आल्यावर आम्हाला काय करते? तुमचं म्हणणं एवढं का तुम्हाला मोबदला भेटला पाहिजे? आमची जागा असताना त्यांना जर वर्ग जर करायची असेल तर मोबदला द्यायचा. वर्ग नसेल करायची जागा सोडून द्यायची. विषय कुठे राहतो त्याच्यात? यांना मोबदला द्यायचा नसेल तर जागा सोडून द्यायची, आणि मोबदला द्यायचा असेल तर वर्ग करूनच द्यावं लागेल ना.